चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या राजकीय घडामोडींना आज नव्या वळणाची भर पडली। काँग्रेसची सत्ता स्थापन होईल अशी चर्चा रंगत असताना भाजपने एकमताने महापौरपद पटकावत राजकीय समीकरणे बदलली, तर उपमहापौरपद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेले। सत्ता स्थापनेनंतर नेत्यांमधील मतभेद मिटतील अशी अपेक्षा असतानाच सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापले। किंग मेकरच्या पोस्टरपासून एबी फॉर्म प्रकरणापर्यंत दोन्ही नेत्यांनी माध्यमांसमोर आपापली भूमिका ठामपणे मांडत राजकीय संघर्ष उघड केला। भाजपा महाराष्ट्र अध्यक्षांच्या सूचनेनुसार महापौर पदाचा अर्ज संगीता खांडेकर यांनी भरला होता। मग दुसरा अर्ज का, असा सवाल करत मुनगंटीवारांनी पक्षशिस्तीचा मुद्दा उपस्थित केला। बिलकुल चौकशी केली पाहिजे, कारवाई झाली पाहिजे आणि माझा एका गोष्टीवर विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी वेळोवेळी दखल घेत असतो आणि तशी दखल भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी घेतलेली आहे। भारतीय जनता पार्टीने ठरवून दिलेला उमेदवार, जे मला उमेदवारी दिली होती, एक तर मला उमेदवारी मिळू नये म्हणून आपण विमानाने दिल्लीला गेलात, राजीनाम्याची धमकी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतरही तुम्ही बिरजू पाजारेला त्या ठिकाणी निवडणुकीला उभं ठेवलं नाही तर त्याला रसद पुरवली, स्पॉन्सर्ड केलं आणि या ठिकाणी 15,000 मतं घेऊन कसा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पडतो याच्यासाठी प्रयत्न तुम्ही जाणीवपूर्वक केला आणि याच्यावर कारवाई होते, हे बरोबर आहे, हे मान्य आहे मला, आणि याची कारवाई सुद्धा झाली। आपल्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही, त्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नाही, ही तीच कारवाई आहे। त्यांचा पहिला मुद्दा विजयभूषण पाजारेंना तिकीट द्यावी हा आग्रह मी केला का, तो केला तर तो माझ्या पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता होता। त्यांनी आयुष्यामध्ये एकही पक्ष, इतरांनी 10 पक्ष बदलले, त्यांनी एकही पक्ष बदलले, त्याच्यासाठी तिकीट मागणं हे योग्य आहे की इतर अनेक पक्ष फिरून आलेल्यासाठी तिकीट मागणं हे योग्य पहिलं होतं। दुसरा मुद्दा की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अशोक उईकेंना पाठवलं, ती त्यांना विचारून घ्या, मग जबाबदारी दिली की महापौर बनवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा। आता मला जबाबदारी दिली हे मी नाही मागितली, मुख्यमंत्री महोदयांनी दिली, तर मग याच्यावर प्रश्न का उपस्थित होता। तिसरा मुद्दा की 17 उमेदवार बदलण्याचा अधिकार कोणाला असतो का। उद्या राष्ट्रीय अध्यक्षांनी विधानसभेतली एक यादी पाठवली, तर राष्ट्रीय अध्यक्षांना विश्वासात न घेता उमेदवार बदलता येतात का। तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे का। उमेदवाराची यादी ही प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजींच्या सहीने आली आहे। तुम्ही इथं बसून उमेदवार बदलवा, हा तुम्हाला अधिकार आहे का। एबी फॉर्म तुम्ही बदलवा, तुमच्या मनात आले म्हणून, मग ठीक आहे, 29 प्रदेशाची यादी आल्यावर एबी फॉर्म हरीश शर्माजी बदलून टाकतील, जमेल, असं करता येतं। तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल तर तुम्ही प्रदेश अध्यक्षाकडे मांडू शकता की हा उमेदवार योग्य नाही, तो बदलवा, पण प्रदेश अध्यक्षाचा अवमान करणं ही योग्य नाही। मग ते म्हणाले की तुम्ही गावात नव्हते, गावात असणं आवश्यक असतं का, यांच्याशी फोनवर गावात म्हणजे का आमने सामने येऊन बसणार आहे का, काही गरज नाही आहे। स्टॅम्प पेपरवर सह्या करण्यासाठी माझ्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची खूप माझ्याकडे, आणि तेही अनेक वर्ष काम करणाऱ्या अनुभवी लोक आहेत, मला याची गरज नाहीये तिथं। मी फोनवर सातत्याने संपर्कात होतो आणि मला विश्वास होता की जेव्हा संदीप गिरे असतील, प्रशांत दानव, हे बघा एकदा नव्हे, प्रशांत दानवजी इथंच आहे, बघा पण भाऊ तुमच्या मनात तेच होईल काय प्रशांत म्हणाला ना तू, काय विश्वास होता। हा विषय कुठे आला की त्यांना जबाबदारी दिली असती तर माझं काही म्हणणं नव्हतं। आता मी तर काही गोष्टी सांगत नाही कारण माझा तो स्वभाव आहे। असे 17 उमेदवार प्रदेश अध्यक्षाच्या यादीचे, तुम्हाला हा वाईट, हा चांगला, हा गोरा, हा असं नाही करता येत ना, तुम्हाला मत मांडता येतं, हा अधिकार तुम्हाला दिला नाही। आणि म्हणून यामध्ये तुम्ही बघितलं असेल, यामध्ये याचा महानगर अध्यक्षांना म्हणूनच काढलं ना, काढायची गरज काय होती। आणि पुन्हा महापौराचं नाव, संगीताताई खांडेकरांचं नाव हे पक्षाने पाठवलं, कारण आम्हाला विचारलं की कोणतं नाव पाठवायचं, ते म्हणाले आम्हाला गटनेता पाहिजे, त्यांना गटनेता दिला। महापौर मला विचारलं कोण करायचं,
तर मी सांगितलं जायचं कारण अनुभवी होत्या, मी नाव दिलं. आता तुम्ही दुसरा उमेदवार उभा करण्याची काय करता मग? तुम्हीच ठरवाल का की त्यांच्या कागदामध्ये काहीतरी गडबड होती आहे? हे सर्व जे चालू आहे हे काही योग्य नाही. जी कारणं त्यांनी दिली हा काही मला वाटतं की योग्य नाही. असं पहिल्यांदा घडत होतं तीन आता राहिला माझ्या मंत्रिपदाचा विषय. त्यांना वाटतं की माझ्यावर कारवाई झाली, ठीक आहे काही दिवसात मी सांगतो याबाबत काही दिवसात